फ्रेंड्स, आज आपण नवोदयच्या पेपरातील सर्व गणितावरील उदाहरणे अभ्यासणार आहोत. तर 41 नंबरचा क्वेश्चन होता बघा की 90चे मूळ अवयव कोणते आहेत. म्हणजेच बघा हे प्रश्न तुम्ही सगळे पर्याय जर चेक केले तर ए मध्ये 9 ही जी संख्या आहे ती मूळ नाही, म्हणून हे मूळ अवयव होऊ शकत नाहीत. बी ऑप्शन चेक केला तर 6 हा अंक आहे आणि तो मूळ संख्या नाही, म्हणून तो पण ऑप्शन बसत नाही. डी पर्याय चेक केला तुम्ही तर या ठिकाणी बघा 15 ही जी काही संख्या आहे ती मूळ संख्या नाही, म्हणून तो सुद्धा ऑप्शन या ठिकाणी बसत नाही. आणि जर तुम्ही सी ऑप्शन चेक केला तर या ठिकाणी 2 गुणुले 3चा वर्ग म्हणजेच काय 3 गुणुले 3 आणि गुणुले 5. मग 2 गुणुले 3चा वर्ग काय 9, तर 2 गुणुले 92 18 आणि 8 5 90, म्हणून 2 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 5 हे सी हा ऑप्शन बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघा की 4, 2, 0 आणि 7 या सर्व अंकांपासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येतील तफावत कोणती, असा प्रश्न आहे बघा. तर या ठिकाणी बघा ही जे काय क्वेश्चन पेपर आहे ती माझ्या मुलीचं आहे, तिने रफ वर्क केलेलंच आहे, हे तुम्हाला दिसतंयच. पण बघा की मोठ्यात मोठी जर संख्या बनवायची असेल तर तुम्ही त्या दिलेल्या संख्या उतरत्या क्रमाने लिहायच्या असतात, आणि जर लहानात लहान संख्या बनवायची असेल तर चढत्या क्रमाने. परंतु जर 0 दिलेलं असेल तर 0 सुरुवातीला न घेता 0 2 नंबरला घ्यायचा असतो, कारण जर 0 सुरुवातीला घेतलं तर तेवढी संख्या तेवढ्या अंकी आपल्याला बनत नाही. म्हणजे इथं 0 आहे सुरुवातीला जर घेतला तर लहानात लहान 4 अंकी संख्या पण बनवू शकणार नाही. म्हणून या ठिकाणी बघा की मोठ्यात मोठी संख्या काय, तर 7 अगोदर येणार, नंतर 4, नंतर 2, नंतर 0. मग या ठिकाणी बघा 7420 ही मोठ्यात मोठी संख्या तयार झाली. आणि लहानात लहान सुरुवातीला 2 घेतला का, तर 0 घेतल्यानंतर 4 अंकी संख्याच मिळणार नाही, म्हणून मग 2 घेतला, नंतर 0, नंतर त्यापेक्षा मोठी 4, त्यानंतर 7, अशा नंतर अशी संख्या भेटली. मग तफावत विचारली, म्हणजे तफावत म्हटलं की नेमकं आपल्याला भागाकार करावा लागतो. मग या वजाबाकी करावी लागते. तर या ठिकाणी वजाबाकी केली तर बघा 0तून 7 जातात का नाही, म्हणजे हातच्या घेतला, 10तून 7 गेले 3 आले, इथं 1 उरला होता, इकडून 1 हातच्या घेतला होता 11 झाले, 11तून 4 गेले, इथं 7 राहतात, इथं हातच्या इकडे 1 दिल्यामुळं हे तुम्हाला समजत नसेल तर मी या ठिकाणी रफ वर्क करते बघा. तिने डायरेक्ट केलेली आहे, या ठिकाणी तुम्हाला समजून येईल. आणि इथं 3 राहतात अशा पद्धतीने. 11तून 4 गेले 7 राहतात, त्यानंतर 3तून 0 गेले 3 राहतात आणि 7तून 2 गेले 5 राहतात. म्हणजे कोणती संख्या भेटते, 5373. मग ऑप्शन क्रमांक सी आहे बघा, 5373. पुढचा क्वेश्चन बघा, जर तुम्ही क्वेश्चन पुढचा पाहिला तर या ठिकाणी बघा 9432 भागिले 1.25 बरोबर 7545.6 हे उत्तर आहे. हे ऑलरेडी त्यांनी सोडवून दिलेलं आहे, असं उत्तर येत आहे. तर त्यांनी विचारले की 9.432 भागिले 12.5 बरोबर किती. तर आता हे तुम्हाला मी कसं सोडवून दाखवते बघा. या ठिकाणी बघा की प्रश्नात दिल्याप्रमाणे 9432 भागिले 1.25 कसं आलं हे मी या ठिकाणी वरती दिलेलंच आहे. म्हणजे बघा की कसं आलं, तर 9000 अशा पद्धतीने जर सोडवायचं असेल तर पॉईंट खाली आहेत, म्हणून पॉईंट घालवण्यासाठी वरती मी डबल 2 0 वाढवले, खाली 2 घरावरती पॉईंट आहे म्हणून वरती 2 0 दिले. आणि त्यानंतर बघा 125ला 5ने भाग घालवला आणि वरती पण 5नेच घालवला, तर या ठिकाणी तुम्हाला 37728 भेटत आहेत 5नेचा भाग घालवला तर तुम्ही बघा. कारण बघा जर तुम्ही 5ने भाग घालवला तर 2 5 10 2 राहतात, आणि 25नं भाग घालवल्यानंतर 25 5 125 म्हणून इथं 5चा भाग लागतोय. या ठिकाणी वरती पण तुम्ही पाहिलं तर 125नं जर तुम्ही 25ने भाग घालवला तर ही 94 आहे, तर 25 3 75 होतात. या ठिकाणी बघा परत जे काही शिल्लक राहतात ते असं सोडवल्यानंतर हे पूर्ण हे उत्तर मिळतं आहे, म्हणजे त्यांनी दिलेलं बरोबरच आहे. परंतु पुढचं जे काय आहे ते त्यांनी सोडवायला सांगितलं होतं, ते कशा पद्धतीने उत्तर भेटतं आहे बघा. की काय विचारले त्यांनी 9.432 भागिले 12.5 बरोबर. आता या ठिकाणी बघा जे काही भागाकारित संख्या दिलेली आहे त्याच्यात एका घराव पॉईंट आहे, आणि ज्याला भागायचं आहे या ठिकाणी 3 घराव पॉईंट आहे. मग इथं बघा आता खाली 1 पॉईंट आहे, वरती 3 आहेत. मग भागाकाराचा नियम काय असतो की जर दोन्हीकडे पॉईंट असतील तर वरच्या घराला जर जास्त पॉईंट भाग असेल तर पॉईंट येतो, परंतु दोन्हीकडे पॉईंट खाली वर असतील तर तो पॉईंट निघून जातो. मग या ठिकाणी बघा खाली 1 पॉईंट, खाली वरती 3 घरं आहेत आणि खाली 1 घर आहे, मग या ठिकाणी 1 घर भागाकाराचं निघून जाणार, म्हणून या ठिकाणी मी अशी मांडणी केली बघा. 94.32 म्हणजे 1 घर निघून गेलं पॉईंटचं, आणि इथं 125 आहे असं राहिलं, कारण हा पॉईंट एका घरावरून इकडं 3, मग वरचं इकडचं 1 घर, इकडचं 1 कॅन्सल का झालं, आणि मग या ठिकाणी अशी संख्या भेटली. आता वरती 2 घराव पॉईंट आहे, मग हा पॉईंट घालवण्यासाठी मी या ठिकाणी
खालच्या जी काही संख्या आहे त्याला 2 झिरो वाढवले, 2 घरावर पॉईंट होता म्हणून 2 झिरो दिले. आता याचं पुढं बघा कसं मी भागाकार केला आहे. 30 संख्या आपण मांडून घेतली आहे अशी. परत या ठिकाणी मी भाग घालवलेला आहे बघा. मग मी सुद्धा पहिल्यांदा डायरेक्ट 25 भाग घालवला होता, 5ने भाग घालवला आहे. तर या ठिकाणी 6250 आलेला आहे. याला भाग घालवल्यानंतर इथं 4716 आलेला आहे. परत या ठिकाणी सुरुवातीला 25 5ने नाही, कारण या ठिकाणी 2 आहे, 2ने भाग घालवला आहे सगळ्यात सोपी स्टेप म्हणून. मग ही संख्या भेटली. त्यानंतर परतसुद्धा 2ने भाग जातो आहे, वरची संख्या ही भेटली. आणि हे बघा इथं मी मांडलेली आहे ही संख्या. आता ह्याच्यावरून तुमच्या लक्षात काय येईल की वरच्या संख्येपेक्षा खालची संख्या नक्कीच मोठी आहे. मग याचा अर्थ त्याला भाग जाणार आहे का, म्हणजे शून्याचा सुरुवातीला भाग जाणार आहे. मग शून्याचा भाग जाणारा पर्याय आहे का, तर ऑप्शन तुम्ही सगळे चेक केले तर प्रत्येक ठिकाणी 7 आहे, 75 आहे, 754 आहे. परंतु शून्याचा भाग लागणार आहे, नंतर पॉईंटमध्ये उत्तर येणार आहे, म्हणून ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन बघा की या ठिकाणी पॉईंट 1.1, 1.01, 1.001, 1.01, 11.01 आणि 111.1001 आणि यांची बेरीज विचारलेली होती. आता या ठिकाणी ही बेरीज होती ती खूप व्यवस्थित तुम्ही जर मांडली तर बरोबर येणार होती. या ठिकाणी बघा हिने रफ वर्क जे माझ्या मुलीने केलेला आहे, परंतु तिने एवढं करून सुद्धा दिसतंय तुम्हाला 2 ठिकाणी रफ वर्क केलेला आहे, परंतु तिनं व्यवस्थित एक अंक फक्त चुकला म्हणून तिचं इथं मार्क गेलेला दिसतोय तुम्हाला. या ठिकाणी बघा की जर तुम्ही पाहिली तर जी ठिकाणी व्यवस्थित मांडणी बघा मी केलेली आहे. तर या ठिकाणी बघा 1.1 होतं, 1.0 सगळं आहे असं मांडलं. तिचा फक्त या ठिकाणी 0 चुकून मांडायचा राहिला, 1 मांडला म्हणून उत्तर चुकलेलं आहे. तर हे बघा 1 पॉईंटच्या खालीच पॉईंट आला पाहिजे अशी मांडणी करावी लागते. मग या ठिकाणी पॉईंटच्या खाली पॉईंट येण्यासाठी ह्या संख्या इकडे सरकू द्या किंवा ह्या इकडे सरकू द्या, परंतु पॉईंटच्या खालीच पॉईंट आला पाहिजे. मग या ठिकाणी बघा शेवटच्या घरामध्ये जर तुम्ही बघितलं की 4थं घर कुठं आहे तर हे, म्हणून इथं 1 आला. 3रं घर आहे, 3ऱ्या घरात हे 1 आहे, हा 1 अंक आहे, हा 1, मग 0 अधिक 1 1, हा 1 तर आलाच. दुसऱ्या घरात काय आहे 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 3 आले. परत पॉईंटच्या अगोदर शेवटचं लगतचं घर आहे त्याच्यात बघा 1 अधिक 1 2 आले. पुढे बघा 1 अधिक 1 अधिक 1 3 4 5, या ठिकाणी 5 आले. 1 1 2 आणि 1 अशा प्रकारे 125.2311 हे आन्सर आलेलं आहे. 125.2311. तर या ठिकाणी तुम्ही जर ऑप्शन चेक केला तर 125.2311 तर सी नंबरचं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. पुढे बघा की भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक 51 भागाकार 16 आणि बाकी 27 आहे तर भाजक किती असं विचारले. या ठिकाणी जर तुम्हाला सूत्र बघितलं तुम्ही तर सूत्र बघा काय सांगतं की नेहमी बघा या ठिकाणी भाज्य बरोबर भाजक गुणुले भागाकार अधिक बाकी, ह्या सूत्रात जर तुम्ही संख्या जर टाकल्या तर लगेच तुम्हाला उत्तर या ठिकाणी मिळून जाईल. तर बघा भाजक काय दिलेला आहे 51, भागाकार किती आहे 16, त्यानंतर बाकी किती 27. तर 16 गुणुले 51 केलं तर 816 मिळतात आणि अधिक त्याच्यात बाकी मिळवली तर 843 मिळतात. मग 843 ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा की पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचे अवयव असते. तर तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक संख्येचे मूळ अवयव म्हटलं तर एक ही संख्या प्रत्येकच मूळ संख्येचे अवयव असते. मूळ संख्या म्हणजे काय तर त्या संख्येला स्वतः 3 आणि 1ने भाग जाणे हीच मूळ संख्येची व्याख्या आहे. मग कोणती पण संख्या घ्या की स्वतः ती आणि 1 यानं तिला भाग जातो, म्हणून 1 ही प्रत्येक मूळ संख्येची काय असते अवयव असते. पुढचा क्वेश्चन बघा की 20.0925चे सोपे अपूर्णांक रूप कोणते. तर या ठिकाणी बघा की 20.0925चे सोपे अपूर्णांक रूप विचारलं होतं. तर या ठिकाणी बघा मी किती घर आहेत दशांश चिन्हाच्या पुढं तर 1 2 3 4, म्हणून या ठिकाणी छेदात एकावर तेवढे शून्य द्यायचे. मग या ठिकाणी मी 4 शून्य दिले आणि त्यानंतर आता इथं जर तुम्ही 25ने भाग जातोय वरती पण खाली पण, कारण शेवटी बघा इथे 25 आहेत, इथं डबल 0 आहेत म्हणून 25ने भाग जातोय, म्हणजे 25 चौक 100, 0 0 0 0. त्यानंतर 25 8 200, त्याच्यानंतर वरून 9 आपण घेतले, एकच घर घेऊ शकतो आपण, शून्याचा भाग घेत लागला. नंतर वरून 2 घेतले तर 92 होतात. मग 25 त्रिक 75 17 राहतात आणि वरून 5 घेतले तर 175 होतात. मग 25 7 175, म्हणजे या ठिकाणी 8000
37 वरती अंशात येतात आणि छेदात 400. तर बरोबर असं कोणता आपला पर्याय आहे बघा. चेक जर केला तर या ठिकाणी आपल्याला 8037 किंवा 8037 भागिले 400. ऑप्शन क्रमांक सी याचं उत्तर आहे बघा या प्रश्नाचं. पुढचा क्वेश्चन बघा की इथं तुम्हाला काय दिलेलं आहे बघा. बोडोमास आहे म्हणजेच पदावली दिलेली आहे ती सोडवायची आहे बघा. 8 वजा चौकटी कंसात 18 वजा महिरपी कंसात 16 वजा आणि साध्या कंसात 5 वजा 4 वजा 1 आणि मग कंस पूर्ण दिलेले आहेत. परंतु 4 वजा 1 वरती ही जी काय रेषा दिली आहे याचा अर्थ आधी ही प्रोसेस करावी लागते नेहमी बघा, ज्याच्यावर ही लाईन दिलेली आहे ती. तर या ठिकाणी बघा हे रफवरतीनं जशा पद्धतीने केलं तसं मी ओरली तुम्हाला समजून सांगते की याच्यावरती रेषा आहे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला ही क्रिया करायची. 4 वजा 1 तर या ठिकाणी 3 आले. त्याच्यानंतर आता याचं उत्तर तर 3 आलं. मग 5 वजा 3 आले. 5 3 जर गेले तर काय उत्तर येतं 2 आले. ठीक आहे. त्याच्यानंतर बाहेरचा कंस 16 वजा 2 आहे. मग 16 2 गेले तर काय उत्तर भेटतं 14. नीट समजून घ्या. त्याच्यानंतर आता 14 ह्याचं उत्तर आलं. इथून पुढचं सगळ्याचं उत्तर काय आलं 14. तर इथं बाहेर कंसात काय आहे चौकटी हे 14 आणि हे 18 आहेत. मग 18 जर 18 वजा 14 जर केलं तर काय उत्तर भेटतं 4 या ठिकाणी बघा. आणि मग 8 वजा 4 जर केलं तर आपल्याला उत्तर काय भेटतं 4. पुढचा क्वेश्चन या ठिकाणी बघा. 3 अधिक 3 छेद 100 अधिक 3 छेद 1000 अधिक 3 छेद या ठिकाणी दशलक्ष आणि दशांश संख्या विचारलेली आहे. तर ते या प्रश्नाचं कसं उत्तर सोडवायचं बघा. या ठिकाणी बघा प्रश्न मी आहे असा मांडून घेतलेला आहे. आता दिलेला प्रश्न बघा की या ठिकाणी 3 आहे असे मांडले. 3 छेद 100 आहेच म्हणजेच आता खाली छेदात 2 शून्य आहेत ते घालवण्यासाठी अंशात आपण पॉईंट देऊया. तर या ठिकाणी बघा 2 घरावरती दशांश चिन्हानंतर 2 घर आली पाहिजेत. मग 0.03 येणार अधिक या ठिकाणी छेदात किती घर आहेत 3. मग दशांश चिन्हानंतर 3 आली पाहिजेत. मग 0.003 दशांश चिन्हानंतर 3 घरं अधिक इथं छेदात 6 घरं आहेत 6 शून्य आहेत. मग वरती सुद्धा दशांश चिन्हानंतर 6 घरं आली पाहिजेत. मग 0.0000 अजून एक 0 आणि 3 या ठिकाणी 6 घरं झाली का बघा. 1 2 3 4 5 6. मग आता या सगळ्यांची जर बेरीज तुम्ही केली व्यवस्थित मांडणी करून तर तुम्हाला बरोबर काय उत्तर भेटते बघा. या ठिकाणी बघा जर त्याची बेरीज व्यवस्थित केली तर 3 या ठिकाणी मी उभी मांडणी केलेली आहे व्यवस्थित दिलेल्याच्या संख्या आलेल्या आपल्या 3 या ठिकाणी 0 या ठिकाणी 0 3 अधिक 0 3 त्याच्यानंतर 3 0 0 म्हणजे 3 त्याच्यानंतर या ठिकाणी 0 पॉईंट आणि या ठिकाणी बघा इथं फक्त वर 3 पूर्णांक आहेत म्हणून इथं 3. तर आपल्याला उत्तर काय भेटलेलं आहे 3.1. हा जो काय आहे तो आपल्या पर्यायामध्ये दिसतोय का पर्याय बघा चेक केला तर तुम्ही जर नीट बघितलं तर ऑप्शन क्रमांक बी बरोबर आपल्या तसंच भेटलेलं आहे बघा. 3.033 आणि 3 म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघा या ठिकाणी की प्रत्येकी 300 mlच्या 17 पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येकी 130 mlच्या ज्यूसच्या 30 बाटल्या एका जगमध्ये रिकामे करण्यात आल्या आहेत. जगमध्ये एकूण किती लिटर द्रव आहे. तर या ठिकाणी बघा की 300 mlच्या किती आहेत तर 17. मग 300 गुणिले 17 केले तर काय येणार आहेत बघा 0 0 17 51 या ठिकाणी. नंतर 130 mlच्या किती आहेत ज्यूसच्या आहेत ते किती आहेत 30 म्हणून 130 गुणुले या ठिकाणी त्या किती आहेत 30 बाटल्या आहेत म्हणून 30ने गुणलं बघा. 1 2 0 आहे असे आणि 33 39 किंवा 3 3 9 3 1 3. मग आपल्याला काय भेटलं की 5100 आणि 3900. तर त्या दोन्हींची जर तुम्ही बेरीज केली उभी मांडणी करून तर काय भेटतंय बघा 0 0 9 1 10 4 1 5 3 8 1 9 किती भेटले आपल्याला या ठिकाणी 9000 भेटले. तर 9000 तर एका लिटरमध्ये किती मिलीलिटर असतात तर 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर असतात किंवा ml असतं. मग इथं 9000 मिलीलिटर आहेत या ठिकाणी किती आहेत 9000. मग इकडं काय होतील 9 लिटर होतील. तर आपला ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी बी
किती लिटर द्रव आहे त्याच्यामध्ये? 9 लिटर द्रव आहे. पुढचा क्वेश्चन बघा. या ठिकाणी सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला. तो 10 मिनिटे चालत गेला, 1 तास 5 मिनिटे बसमधून गेला आणि शेवटी 15 मिनिटे चालत काकांच्या घरी पोचला. तो त्याच्या घरी 3 तास 20 मिनिटे थांबला आणि संध्याकाळी 3:30 वाजता घरी परतला. परतीच्या प्रवासात त्याला किती वेळ लागला? तर या ठिकाणी व्यवस्थित जर मांडणी केली तर बघा, या ठिकाणी बघा की तो 9:30 वाजता घरातून बाहेर पडलेला आहे. तो 10 मिनिटं चालत गेला आहे. चालत गेलेला वेळ किती आहे बघा, चालत बरोबर 10 मिनिटं गेला आहे, 10 मिनिटे. त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तो 1 तास आणि 5 मिनिटे बसमधून गेला आहे. 1 तास आणि 5 मिनिटं बसने किती गेला तो? 1 तास आणि 5 मिनिटे. त्यानंतर बघा की तो शेवटी 15 मिनिटे चालत काकांच्या घरी पोचला. म्हणजे परत 15 मिनिटं चालत या ठिकाणी. आणि तो त्यांच्या घरी 3 तास 20 मिनिटे, म्हणजे या ठिकाणी बघा 3 तास आणि 20 मिनिटं तो घरी थांबलेला आहे. आता या सगळ्यांची जर आपण टोटल काढली तर हे बघा 20 या ठिकाणी बघा 10 आणि 5 15, 15 आणि 15 30 होतात, 30 आणि 20 50 होतात. या ठिकाणी नीट व्यवस्थित बघा, 10 आणि 5 15, 15 आणि 15 30, 30 आणि 20 50 मिनिटं. आणि हा 1 तास आणि हा 3 तास, म्हणजे किती झाले? 4 तास 50 मिनिटे या ठिकाणी झालेली दिसतात. तर बघा की तो संध्याकाळी या ठिकाणी बघा तो संध्याकाळी 3:30 घरी परतलेला आहे. मग परतीचा प्रवास विचारलेला आहे. तर या ठिकाणी बघा की 9 वाजता तो निघालेला आहे, 9 वाजता निघालेला आहे. आणि घरी कधी आलेला आहे तर 3:30. मग ह्यातला जो काही टायमिंग आहे तो 9 ते 3 बघा. 9 ते 12 जर तुम्ही पाहिलं तर नीट बघा, या ठिकाणी बघा की 9 वाजता तो घरातून निघलेला आहे आणि 3:30ला पोचलेला आहे. तर 9 ते 3:30 यामध्ये आपल्याला बरोबर किती टायमिंग तास होतात? तर 6.5 तासाचं या ठिकाणी टायमिंग होतं आहे. आणि आपलं टोटल टायमिंग किती गेलेलं त्याचं घरापर्यंत थांबण्यापर्यंत? तर 4 तास आणि 50 मिनिटे. जर तुम्ही यातून ते मायनस केलं तर मग परतीचा प्रवास मिळेल या ठिकाणी बघा. मग जर तुम्ही 6 तास आणि 30 मिनिटामधून 4 तास 50 मिनिटे घालवलं तर या ठिकाणी बघा आता इकडं 30 मिनिटामधून 50 मिनिटे जाणार आहेत का? नाहीत. मग तुम्ही जर इकडं हातच्या घेतला तर म्हणजे 1 तास आहे, या ठिकाणी हे 6 तास आहेत. इकडं गेल्यानंतर मिनिटामध्ये किती होणार आहेत? 6 तासाचे इथं 5 उरणार बघा. 6 तासातून इकडं जर गेले, 1 जर तुम्ही इकडं दिला इथं पॉईंट, म्हणजे या ठिकाणी बघा तुम्ही जर इकडे 1 दिला तर 30 अधिक हे 60 मिनिटं, म्हणजे 1 तास इकडं जर दिला मिनिटामध्ये तर ते 60 मिनिट होतात. हे पहिले 30 मिनिट आणि ते 60 आणि 30 90 मिनिटे या ठिकाणी होतील बघा. आणि इथं 5 तास शिल्लक राहतील. खाली किती आहेत? 4. आणि इकडे किती मिनटं आहेत? 50 वरचे आपण हे आहे असे लिहिले. तर 90मधून जर तुम्ही पाहिलं की 50 गेले तर किती राहतात? या ठिकाणी बघा की 40 मिनिटे राहतात. आणि 5 तासातून 4 गेले तर 1 तास राहतात. मग 1 तास 40 मिनिटे ऑप्शन आहे का? जर तुम्ही चेक केलं तर एक बघा 1 तास आणि 40 मिनिटे, म्हणून आपला ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन बघा की एका दुकानदार 1 रुपयाच्या 5 चॉकलेट्स विकत घेतो आणि 1 रुपयाच्या 4 या दराने विकतो. एकूण 125 रुपयांचा फायदा करून घेण्यासाठी किती चॉकलेट्स विकतो? तर या ठिकाणी बघा की विक्री किंमत किती आहे? 1 रुपयाला 4 चॉकलेट तो विकतोय. 1 रुपयाला बघा किती दराने विकतोय तर 1 रुपयाच्या 4. आणि विकत कशा घेतलेल्या आहेत? म्हणजे खरेदी किंमत 1 रुपयाच्या 5 विकत घेतलेत आहेत आणि 1 रुपयाचे 4 विकलेले आहेत. तर या ठिकाणी बघा की विक्री किंमत काय की 1 रुपयाला 4 चॉकलेट आणि खरेदी किंमत काय 1 रुपयाला 5 चॉकलेट. तर या ठिकाणी 1 चॉकलेट 1 रुपयाला असल्यामुळे या ठिकाणी विक्री किंमत त्याची किती? एका चॉकलेटची की 0.25. आणि या ठिकाणी खरेदी किंमत बघितली तर 0.20 येते, कारण 1 रुपयाला 5 दिलेले आहेत. म्हणजे 100 पैसे असतात 1 रुपया. मग जो तो भागाकार केला तर 0.20 अशी आपल्याला खरेदी एका चॉकलेटची किंमत मिळणार आहे. या ठिकाणी बघा की खरेदी किंमत आणि विक्री किंमत याचं जर तुम्ही केली, विक्रीतून
नफा झालेला आहे म्हणजेच खरेदी किंमत नक्कीच कमी आणि विक्री किंमत जास्त असते. मग बघा विक्री किंमतमधून खरेदी किंमत वजा केली तर 0.25मधून 0.20 वजा केली तर 0.05 असा एका चॉकलेट मागे त्याला काय झालेला आहे, नफा झालेला आहे. तर एक चॉकलेटचा नफा काय 0.05. तर मग अशा एक्स चॉकलेटचा नफा आपल्याला काढायचा आहे. मग तो नफा किती दिलेला आहे 125. मग या ठिकाणी बघा की 125 भागिले 0.05 म्हणजे हा 125 चॉकलेटचा नफा किती चॉकलेट मागे होणार आहे 125 रुपये. मग त्यासाठी आपण 0.05ने 125ला भाग लावूया. मग या ठिकाणी बघा जर भाग घालवायचा छेदाच्या ठिकाणी दशांश चिन्ह आलेलं आहे. मग हे दशांश चिन्ह घालवण्यासाठी किती घरावर दशांश चिन्ह दिलेलं आहे, दशांश चिन्हानंतर 2 घरं आहेत 1 आणि 2. मग ही 2 घरं घालवण्यासाठी अंशाला जर 2 शून्य दिले या ठिकाणी 125वर 2 शून्य वाढवले आणि दशांश चिन्ह या ठिकाणी निघून गेलं. बघा 5ने जर याला भागलं तर 5 एके 5, 5 दुने या ठिकाणी 10 होतात, 2 उरतात, 5 5 25 आणि हे शून्य आहे असे होतात. म्हणजे 2500 हे काय होईल की चॉकलेट्स विकल्या तर त्याला 125 रुपये नफा होईल. मग 2500 पर्याय आहे का जर बघ तुम्ही पाहिलं तर सी हा नंबरचा आपल्याला डी हा ऑप्शन आपला 2500 पर्याय भेटतो आणि हे याचं उत्तर होईल. पुढचा क्वेश्चन बघा की खालील आकृतीपैकी कोणाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे आणि किती आहे ते काढायला सांगितलंय. या ठिकाणी बघा पहिलेच जे काही चौरस आकृती आहे किंवा आयत आहे 10 सेंटीमीटर आणि 18 सेंटीमीटर दिलेला आहे. तर या ठिकाणी बघा रफ वर्क तिने डायरेक्ट केलेला आहे तेच तुम्हाला मी समजून सांगणार आहे. बघा की आयत आहे म्हणजे 18 10 180 सेंटीमीटर या ठिकाणी 180 होतं आहे. त्याच्यानंतर इथं 14चा वर्ग बघा हा स्क्वेअर आहे म्हणजे चौकोन आहे. मग चौकोनाचं क्षेत्रफळ काय असतं तर बाजूचा वर्ग. मग 14चा वर्ग 196 या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर 12 आणि 16चा जर इथं गुणाकार केला तर इथं नीट बघा 12 आणि 16चा गुणाकार योग्य आहे का बरोबर बघा आपण या ठिकाणी रफ करून बघूया. 12 एक बाजू 12 दिलेली आहे दुसरी 16 दिलेली आहे. तर या ठिकाणी बघा 12 गुणुले 16 तर 16 दुने 32 हातच्याले 3 16 एके 16 16 आणि 3 192. तर या ठिकाणी 192 येते बघा या ठिकाणी 192 येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं 17 गुणुले 11 दिलेला आहे. तर 17 एके 17 बरोबर आहे 7 हातच्याले 1 आणि 17 एके या ठिकाणी परत 17 एके 17 आणि हातच्याचा 1 18 तर 187. मग या ठिकाणी तुम्ही जर विचारलं तर काय विचारलं की सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणते तर कोणतं दिसतं इथं 180 इथं 196 इथं 192 आणि इथं 187. तर तुम्हाला कोणतं दिसतंय तर बी कोणता चौकोन बी. मग बी कोणता आहे तर 196 म्हणून बीचं ऑप्शन आहे की या ठिकाणी बरोबर उत्तर. पुढचं बघा 33/40 मधून काय वजा केल्यानंतर 11/40 मिळेल. आता एक अशा प्रकारचं जर उदाहरण असेल तर कसं सोडवायचं बघा काय ते विचारलेलं आहे बघा की 33/40 असेल. काय दिलेलं आहे की 33/40 मधून काय वजा केल्यानंतर उत्तर 11/40 मिळेल. तर मांडणी कशी करायची बघा की या ठिकाणी बघा 33/40 मधून काय वजा करावे तर x वजा करावे. उत्तर काय मिळेल 11/40. या ठिकाणी बघा हा x या ठिकाणी मायनस आहे पलीकडं बरोबर चिन्हाच्या गेल्यानंतर तो अधिक होतो. मग या ठिकाणी हे पलीकडे अधिक आहेत ते अलीकडे येऊन इथं वजा होणार या ठिकाणी वजा होणार 11/40 आणि हे x अधिक वजा आहे ते पलीकडे जाऊन अधिक होतील. आता छेद दोन्हींचा समान आहे छेद एकदाच राईट करतो आपण बघतो. त्याच्यानंतर 33 मधून 11 जर घालवले तर काय राहतात या ठिकाणी 22 राहतात बरोबर x 22/40. मग या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर या ठिकाणी 22/40 तर याला आपण भाग घालवू शकतो. जर तुम्ही 2 याला भाग घालवला तर या ठिकाणी 20 येतील आणि या ठिकाणी 11 येतील म्हणजे 11/20. मग तुम्ही जर नीट चेक केलं तर ऑप्शन क्रमांक बघा 11/20 म्हणून ए हा ऑप्शन आहे बघा 11/20. पुढचा क्वेश्चन बघा की एका चौरसाकार बागेची बाजू 50 मीटर आहे आणि बागेच्या आतल्या बाजूला चौकडे 2.5 मीटर रुंद रस्ता आहे. या रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी ₹10 प्रति चौरस मीटर या दराने किती खर्च रुपयामध्ये येईल असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी बघा आकृती नीट समजून घ्या की 50 मीटर चौरस आकृती बाग आहे बघा. मग ही बाहेरचा जो चौरस आहे बघा म्हणजे अशी 50 मीटर आहे आणि त्याच्या आतल्या बाजूला काय सांगितले की
की 2.5. मग हे बघा हे अंतर 2.5 सगळीकडे सोडून हा जो काय आहे हा रस्ता आहे 2.5 मीटर. आणि ह्या रस्त्याच्या सपाटीकरणासाठी खर्च विचारला आहे. आता तो कसा काढावा लागेल, त्यासाठी आपल्याला हा मोठा काही चौरस आहे त्याचे क्षेत्रफळ काढावं लागेल. त्यानंतर हा छोट्या चौरसाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळामधून ह्या छोट्याचं जर क्षेत्रफळ मायनस केलं तर तुम्हाला ह्या रस्त्याचं क्षेत्रफळ भेटेल. आणि त्या रस्त्याचे क्षेत्रफळाला जर तुम्ही जो काही खर्च आहे दिलेला त्यानं जर गुणलं तर तुम्हाला तुमचा पूर्ण खर्च भेटेल. मग या ठिकाणी बघा ही जो मोठा रस्ता आहे, मोठा चौरसाकृती भाग आहे, त्याची लांबी किती दिलेली आहे. चौरस म्हटलं की सगळ्या बाजू समान येतात. मग ह्याचे 50 म्हटल्यानंतर ह्याची सुद्धा 50 मीटर असणार आहे. बघा या ठिकाणी बघा 2.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे, रुंद आहे. मग तो या ठिकाणी सुद्धा 2.5 रुंद असणार, या ठिकाणी पण 2.5. मग मला सांगा ही 50. मग या ठिकाणी बघा हे 2.5 इथला रस्ता आणि ह्या रस्त्याची सुद्धा लांबी 2.5. 2.5 अधिक 2.5 5 मीटर होत आहेत. मग हे 5 मीटर या अखंड या 50मधून जर 5 मायनस केले तर 50मधून 5 गेल्यानंतर हा जो काही रस्ता आहे तो आपल्याला 45 मीटर भेटतो. त्याची रुंदी काय येणार त्या रस्त्याची 45 मीटर. मग या ठिकाणी बघा मोठा जो चौरस आहे त्याचं क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर काय असतो बाजूचा वर्ग. बाजू किती दिलेली आहे आपल्याला 50. मग 50 गुणुले 50 तुम्ही जर केलं तर 0.2 आहे असे होतात, 5 5 25. म्हणजे या ठिकाणी 2500 तुम्हाला मीटर चौरस मीटर क्षेत्रफळ मिळालं या ठिकाणी चौरस मीटर. त्यानंतर आता आतला जो चौरस आहे त्याचं किती 45 आहे. तर 45 गुणुले 45 तुम्ही या ठिकाणी केलं तर या ठिकाणी शेवटी जर 5 कोणत्याही संख्येच्या शेवटी जर बघा 5 असेल आणि त्या संख्येचा जर वर्ग करायचा असेल तर 5 असेल तर शेवटी 25 होतात. आणि जो काही अंक आहे त्याच्या पुढचा अंक 4च्या पुढचा अंक 5. मग 4 5 20. हे तुम्ही करून पण पाहू शकता की तुम्हाला हे क्षेत्रफळ मिळेल. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की मोठा काय आहे चौरस की 50 मीटरचा आणि छोटा काय आहे यातला 45. मग या मोठ्यातून हा छोटा जर तुम्ही मायनस केला या ठिकाणी बघा तर या ठिकाणी बघा इकडून एक हातच्या जातो 100 होता, 100मधून जर 25 गेले तर या ठिकाणी 75 राहतात. इथं हातच्याला इकडे एक गेल्यामुळं इथं 4 राहतात आणि 2 2 गेले 0. मग किती आले ते रस्त्याची रुंदी किंवा सपाटीकरण रस्ता किती आला तर 475. आणि आपल्याला खर्च किती दिलेला आहे बघा या ठिकाणी ₹10 प्रति चौरस मीटर दिलेला आहे. मग हे जे काय आहे मिळालेलं आपल्याला रस्त्याचे क्षेत्रफळ किती भेटले 475 मीटर. त्याला गुणुले जर तुम्ही 10 केलं तर म्हणजे फक्त 0 त्या ठिकाणी ॲड होतो म्हणजे 4750 आहे का पर्याय बघा 4750 4750. तर या ठिकाणी 4750 आपला ऑप्शन क्रमांक बी आहे. पुढचा क्वेश्चन बघा या ठिकाणी 5/22 अधिक 7/22 वजा 3/22 अधिक 9/22 वजा 1/22 सोडविल्यास प्राप्त होईल. मग हे आपल्याला सोडवायचं आहे. या ठिकाणी बघा आपला नियम काय सांगतो छेद काय आहेत समान, अंशांची काय करायची बेरीज. मग या ठिकाणी काय येईल 12 येईल. छेद आहे असा 22 राहतील. पुढं वजा काय आहे 3/22. आता 22 तर आपला ऑलरेडी छेद आलेलाच आहे एकदा, हे पण 22 तो छेद 22 आहे असाच राहणार. 12तून 3 जर तुम्ही मायनस केले तर 12तून 3 मायनस केल्यानंतर आपल्याला भेटतात 9. या ठिकाणी 12तून जर तुम्ही 12तून हे जर 3 घालवले तर या ठिकाणी 9 भेटतात. 9/22 राहतात. त्याच्यानंतर आता इथं भेटले आपल्याला 9 अधिक हे 9 इथपर्यंत आपण सोडवलेलं आहे बघा. मग इथं 9 भेटला आपल्याला. या 9तून जर तुम्ही हे 9 इथं किती आहेत अधिक पुढं 9 22 दोन्हींचा छेद आहे तो एकदाच येणार आहे. या ठिकाणी बघा तर तो 9 अधिक 9 18 होतील. या ठिकाणी छेद 22 आहे असंच राहील. 22/18 वजा 1/22. मग जर तुम्ही 22 एकदा छेद लिहिला आणि 18तून जर तुम्ही 1 घालवले तर काय भेटणार आहेत 17. मग 17/22 हा आपल्याला ऑप्शन बी भेटतोय. मी व्यवस्थित सोडवलं तर बघा लगेच तुम्हाला सुटेल. पुढचा क्वेश्चन बघा की टीनाने एक स्कूटर 55,000 रुपयात खरेदी केली. तिने त्याच्या दुरुस्तीवर 3,400 रुपये खर्च केले आणि मैत्रिणीला 56,030मध्ये विकली. तर तिला झालेला फायदा नफा तोटा काय ते विचारलेलं आहे. फायदा का तोटा झाला ते विचारले आणि ते सांगायचं. या ठिकाणी बघा की तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं की 55,000 या ठिकाणी बघा खरेदी केलेली आहे 55,000ला. ठीक आहे.
पुढे बघा, तिने खर्च किती केला आहे त्याच्यावर 3,400 रुपये. मग तो पण खर्च त्यामध्ये ॲड करूया आपण. 5 आणि 3 8 आणि 5 5 म्हणजे 58,400 टोटल रक्कम झाली. तिने खरेदी केलेली आणि त्याच्यावर खर्च केलेला. आता तिने मैत्रिणीला कितीला विकलेली आहे बघा, ती 56,030ला विकलेली आहे या ठिकाणी बघा. म्हणजे तिची ही खरेदी किंमत टोटल झाली आणि ही विक्री किंमत. परंतु तुम्हाला काय दिसतं की खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत काय आहे, कमी आहे. म्हणजे या ठिकाणी ही तिला या व्यवहारात काय झालेला आहे, तोटा झालेला आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही जर वजाबाकी केली तर 0तून 0 गेले 0, इथं हातच्या जर घेतला इकडून तर इथं 10 होतात, 10तून 3 गेले 7, इथं 3 राहतात, इथं 10 होतात, 3तून 0 गेले 3, 8तून 6 गेले 2 आणि 5तून 5 गेले 0 म्हणजे 2,370. तर बघा 2,370 काय झालेलं आहे, रुपये तिला तोटा झालेला आहे व्यवहार 2,370. बघा 2,370. तर या ठिकाणी बघा 2,370 हा तिला ऑप्शन क्रमांक बी हे जे आपलं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघा की घड्याळात संध्याकाळचे 6 वाजताना तास काट्यांमधील कोण कोणता या ठिकाणी विचारलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं ते या ठिकाणी मी छोटंसं घड्याळ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा की 6 वाजता बघा तास काटा 6वर असणार आहे आणि मिनिट काटा कुठं असणार आहे तर 12वर. काय दिसतंय, एक सरळ रेषा तयार झाली आहे आणि सरळ रेषा म्हटलं की काय असतो, तो सरळ कोण असतो, तो 180 अंशाचा असतो हे आपल्याला माहितीच आहे. आणि तो कोणता कोण असतो तर सरळ कोण असतो. मग या ठिकाणी बघा दिलेले ऑप्शन काय आहेत की लघुकोन, काटकोन, विशाल कोन आणि सरळ कोन. तर सरळ कोन कोणता कोण तयार होतोय, सरळ कोन, म्हणून डी हा ऑप्शन आपलं उत्तर आहे. पुढे बघा PQRS यांनी सोडवलेल्या प्रश्नांची स्तंभालेखाच्या माध्यमातून दाखवलेली आले आहेत. या ठिकाणी बघा PQRS हे काय आहेत, ही सोडवलेली प्रश्न आहेत आणि किती प्रश्न सोडवलेत हे यांनी दिलं. या ठिकाणी प्रश्नांची संख्या दिलेली आहे उभी आणि आडवे हे PQRS आहेत. तर काय विचारले की स्तंभालेखाच्या आधारे हे शोधा की Q आणि R ने सोडवलेल्या प्रश्नांची संख्या P आणि S ने सोडवलेल्या एकूण प्रश्नसंख्येपेक्षा कितीने जास्त आहे. तर या ठिकाणी बघा तुम्ही बघितलं Q आणि R, या ठिकाणी Q आणि R. तर या ठिकाणी Q इथं आहे, इथं R आहे. तर Qने किती सोडवलेत 6, Rने किती सोडवलेत या ठिकाणी बघा 10, 10 16 किती, 10 किती झाले 16. Q आणि R किती झाले या ठिकाणी बघा QR 16. त्यानंतर P आणि S, Pने 4, Sने 8, 6 आणि 8 14. या ठिकाणी बघा PS 14. तर काय विचारले शोधा की QRने सोडवलेल्या प्रश्नांची संख्या PSने सोडवलेल्या एकूण प्रश्नांपेक्षा कितीने जास्त. तर कितीने जास्त या ठिकाणी दिसते बघा तुम्हाला, हां व्यवस्थित बघा. Q आणि R, Qने किती सोडवलेत 6, Rने किती सोडवलेत 10, 10 16 झाले. Pने किती सोडवलेत 4 आणि Sने किती सोडवलेत 8, 8 आणि 4 या ठिकाणी 12 होत आहेत. P आणि S या ठिकाणी किती होतात बघा 8 आणि 4 12. तर तुम्ही QRमधून जर PS वजा केले 16तून 12 गेले किती भेटतात 4. म्हणून कितीने जास्त तर 4ने जास्त. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि शेवटचा प्रश्न बघा गणिताचा की सायकलच्या चाकात एकूण 24 तारा आहेत तर लगतच्या तारांमधील कोण किती. तर आपल्याला माहीतच आहे की वर्तुळ म्हटलं की तो किती अंशाचा असतो 360 या ठिकाणी. भागिले किती तारा आहेत 24. तर 24ने तुम्ही या ठिकाणी जर भाग घालवला तर 24 1 24, 24 1 24 या ठिकाणी 24 1 24, 24 1 24 12 झाले आणि वरचे 0 120, 24 5 120 म्हणजे किती अंशाचा कोण येतो या ठिकाणी 15. मग 15 अंश आहे का तर बी हा ऑप्शन आहे. अशा ठिकाणी आपण अशा प्रकारे सर्व गणिताचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.